जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकांची रणधुमाळी आहे, ती रंगणार आहे. या निवडणुकांचं आरक्षण देखील सोडत निघालेली आहे आणि त्यानंतर अनेक पक्ष आहेत ते आपल्या पक्षाची मोर्चेबांधणी करताना पाहायला मिळतात. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार या पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे आहेत. घारे साहेब, आरक्षण सोडत जाहीर झाली आहे, कशा पद्धतीनं पक्षाची वाटचाल पुढील असणार आहे? पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची सोडत झालेली आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे, त्यामध्ये 3 प्रमुख पक्ष काम करत आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, भारतीय जनता पार्टी असेल आणि शिंदे शिवसेना असेल, RPI असेल, यांच्या माध्यमातून महायुती आहे आणि आमचा पक्षही महायुतीमध्ये आहे. ज्या आदेशाप्रमाणे आता आदेश येईल त्या आदेशाप्रमाणे आम्हाला पुढच्या काळामध्ये त्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे. पण आपण बघितलं तर या निवडणुकांच्या जागा वाटपांचा मोठा विषय आहे तो रायगड जिल्ह्यामध्ये रंगताना पाहायला मिळतोय. कारण महायुतीमध्येच अंतर्गत वाद आहे. राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेचा जर आपण बघितलं तर ही चुरशीचा सामना खरं तर रंगणार आहे आणि त्याच्यामध्ये जागा फॉर्म्युलाचा जर तिढा सुटला नाही तर कशा पद्धतीने राष्ट्रवादी या निवडणुकीमध्ये उतरेल? आपल्या सर्वांना माहिती आहे, रायगड विशेष म्हणजे महाराष्ट्रापेक्षा आम्ही रायगड जिल्ह्याचं आपल्याला मी सांगतो. रायगड जिल्ह्यामध्ये आमचे नेते आदरणीय तटकरे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही सर्वजण काम करत असतो. मी जिल्ह्याचा अध्यक्ष आहे, आदरणीय तटकरे साहेब हे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आहेत आणि तटकरे साहेब महायुतीमध्ये कुठलाही मिठाचा खडा पडू नये यासाठी प्रयत्न करत असतात आणि मला विश्वास आहे का महायुतीच्या माध्यमातून ह्या निवडणुकीला आम्ही सामोरं जाऊच. परंतु एखादा पक्ष जर महायुतीमध्ये चुकीचं वक्तव्य करणार असेल, कधी जर कोण म्हणणार असेल का आम्ही राष्ट्रवादीबरोबर लढणार नाही, तर आम्ही त्याला सोडून पुढे जाऊ. बाकी महायुतीमध्ये 4 पक्ष आहेत, भारतीय जनता पार्टी असेल, RPI असेल, शिंदेगड असेल आणि राष्ट्रवादी असेल. यामध्ये आम्ही पहिली तर आमची भूमिका असेल आम्ही एकत्रित लढलं पाहिजे. तर एखादा पक्ष त्याची इच्छाच नसेल त्याला सोडून आम्ही आमचं पक्षाची मोर्चेबांधणी करून आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. मंत्री भरत गोगोले देखील काल असे म्हटलेत की ज्या पद्धतीनं रायगड जिल्ह्यामध्ये 7 आमदार आहेत तर या 7 आमदारांमध्ये समान फॉर्म्युला जो जागा वाटपांचा आहे तो ठेवला जाईल आणि त्यामुळे प्रत्येक आमदार यांच्या मतदारसंघामध्ये समान जागा वाटप केलं जाईल. तर मला सांगा, याच्यामध्ये राष्ट्रवादीची जिथे ताकद जास्त आहे आणि ती ताकद इतर पक्षाला जर समजा मिळाली, समजा शिवसेनेला मिळाली, शिंदे गटाला मिळाली, तर त्या पद्धतीने राष्ट्रवादी तिथे कशा पद्धतीने आपलं धोरण आखणार? असं काय, राष्ट्रवादीचे 7 आमदार या जिल्ह्यामध्ये 7 आमदार या जिल्ह्यामध्ये आहेत. परंतु असं काही नसतं की बाबा हा निर्णय शक्यतो आदरणीय तटकरे साहेब घेतील, आदरणीय शिंदे साहेब घेतील, आदरणीय फडणवीस साहेब घेतील. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे या जिल्ह्यामध्ये आमदारांच्यावर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या जागा वाटप करणार नाहीत. तर कुठल्या मतदार गटामध्ये, कुठल्या गणामध्ये कुठल्या पक्षाची ताकद जास्त आहे आणि कुठला माणूस, कुठला उमेदवार तिथे निवडून येईल त्या माणसाला सीट दिली जाईल. आता जर एखादा माणूस जर आता आमच्या कर्जतचं पाहिलं तर साईच्या साई जिल्हा परिषद वॉर्डमध्ये आम्ही पुढे आहेत, पंचायत समितीमध्ये आम्ही पुढे आहेत. मग असं म्हणून चालणार नाही. तर आपल्याला ते सर्व हे बघून, आपल्याला पक्षाची परिस्थिती बघून आपल्याला निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे. शेवटपर्यंत हा तिढा सुटलाच नाहीये, वाद कायम राहिला तर कशा पद्धतीनं राष्ट्रवादी या जागांवर आपला जो निवडणुकीचा फॉर्म्युला तो ठेवणार आहे? तिढा सुटेल असा मला विश्वास आहे. परंतु जर नाही सुटला तर मी आपल्याला पहिलाही सांगितलंय, आम्ही बाकी 4 पक्ष 3 पक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन जाऊ. जर प्रत्येक पक्ष जर वेगवेगळा लढणार असेल मैत्रीपूर्ण लढत करू, परंतु निवडणुकीला सामोरं जाऊ आणि राष्ट्रवादीचा झेंडा आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर रोवण्याचं आम्ही काम करू. नक्कीच. तर रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटाचा वाद कायम आहे. हा वाद जर असाच राहिला तर राष्ट्रवादीच्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी मोर्चे बांधणी करू. शिवाय रायगड जिल्हा परिषदेवर यंदा राष्ट्रवादीचा झेंडा फडकवू असा विश्वास राष्ट्रवादीचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांनी म्हटलंय. गणेश मापरळकर, ABP माझा, रायगड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.